बँक लुटण्याचा प्रयत्न फसला. लुटारूंनी सीसीटीव्ही यंत्रणेची केली तोडफोड. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. मात्र ही शाखा गावाबाहेर लोकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी उभारण्यात आली आहे. काल रात्री काही अज्ञात लुटारूंनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. चोरट्यांनी बँकेच्या बाहेरील आणि आतील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करून सुमारे 40,000 रुपयांचे नुकसान केले आहे. जर बँकेची तिजोरी त्यांच्या हाती लागली असती तर मोठे नुकसान होऊ शकले असते. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाखा डीसीसी बँक. मी शाखाधिकारी विजयकुमार किसन मुदगुल. सकाळी शिपायाचा 7 वाजता फोन आला, शाखा उघडी दिसते. त्यानंतर मी 8 वाजता इथं आलो. त्याला अगोदरच बघून सांगायला सांगितलं होतं की अजून काही नुकसान झाले का. तर हे तोडमोड झालेली होती. डीव्हीडी आणि LPR असं काहीतरी रेकॉर्डिंग सिस्टीम तोडमोड करून घेऊन गेले आणि तो मॉनिटर आहे तो आपटून टाकलेला आहे. कुलप त्यांनी इलेक्ट्रिक एक्साने कापून टाकले आणि आत येऊन आम्ही नंतर बघितलं तिजोरीने काही धोका नव्हता म्हणून आम्ही खोलून बघितलं, आमचे सगळे व्यवस्थित होतं. पण ह्या लोकांनी काय केलेलं आहे की तिकडं उमदीचं चित्र दिसलं की उमदीला जे चोऱ्या करायला गेले होते तेच पुढे इकडे आले. ते आमच्या बाजूच्या CC कॅमेरा, आमचे कॅमेरे त्यांनी दिशा बदलून टाकली. रेकॉर्डिंग सिस्टीम सगळं घेऊन गेलेले आहेत. बँकेचं नाही म्हणलं तर 40,000 रुपयाचं नुकसान केलेलं आहे. बाकीचं आमच्या संपत्तीला काय अजून काही धोका केलेला नाही. आता आम्ही सगळे सिस्टीम मध्ये स्टील टाकून हे पॅक करून टाकत आहोत. बँक स्थापन झाल्यापासून हा पहिलाच प्रसंग आहे. हा जिल्हा संपूर्ण तालुक्यात पहिला प्रसंग आहे. पण या संदर्भात जे काही पुरावे आहेत ते पुरावे चोरट्यांनी घेऊन गेले का? फक्त रेकॉर्डिंग सिस्टीम आणि आतले जे राउटर सिस्टीम वगैरे सगळे घेऊन गेलेले आहेत. एकूण साधारण नुकसान किती झालं? 40,000 रुपयाचं नुकसान झालं. मॉनिटर तोडून टाकलं.